जेवणामध्ये मीठ जास्त झाल्यास काय करावे यासाठी मी 8 उपाय सांगणार आहे. तुम्ही ते नक्की करून बघा. मळलेलं कणिक किंवा मळलेलं पीठ जे आपण म्हणतो त्याचे आपल्याला लहान 3 ते 4 गोळे करून घ्यायचे आहे आणि ते भाजीत टाकायचे आहे. त्यामुळे जे गोळे आहेत ते मीठ शोषून घेतात आणि आपले भाजीचे खारटचे प्रमाण कमी होते. कच्चा किंवा उकडलेला बटाटा. खारट झालेल्या भाजीमध्ये तुम्ही बटाट्याचे काप करून टाकू शकता. भाजलेले बेसन पीठ. भाजीमध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे भाजलेले बेसन पीठ किंवा 2 ते 3 चमचे भिजलेली हरभऱ्याची डाळ तुम्ही टाकू शकता. लिंबाचा रस 4 ते 5 थेंब तुम्ही लिंबाच्या रसाचे तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता. नंतर आहे दही. दह्याचे 2 ते 3 चमचे तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता, त्यामुळे खारटपणाही कमी होईल. नंतर आहे ब्रेड. ब्रेडचे तुकडे करून तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता, त्यामुळेही भाजीचा खारटपणा कमी होण्यास मदत होईल. नंतर आहे काजू. काजूची पेस्ट करून तुम्ही इथे यूज करू शकता. आणि लास्ट उपाय आहे तूप. तुपाचे 2 ते 3 चमचे आपल्याला भाजीमध्ये टाकायचे.